फळ विक्रीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी आर्थिक उलाढाल होत असते। मात्र अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका देशातील फळ विक्रेत्याला सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यातील मार्केट यार्ड इथल्या जे फळ विक्रेते जे व्यापारी आहेत या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आणि तुम्ही सध्या जे हे सफरचंद पाहता हे सफरचंद खरं तर इराणमधून आलेले सफरचंद आहेत आणि खरं तर ही सफरचंद जे आहे त्या सफरचंदामध्ये जवळपास 30% जे भावामध्ये जे आहे ते वाढ झालेले आहे। हे युद्धापूर्वी आलेले खरं तर हे शेवटचे सफरचंद आहेत आणि युद्ध सुरू झाल्यापासून खरं तर हे सफरचंदाची जी आयात आहे ती सध्या बंद झालेली आहे। जवळपास 30% जी आहे ती भाववाढ या सफरचंदामध्ये झाली आहे। त्याचबरोबर ती दुसरा परिणाम म्हणजे खरं तर रमजानचा सध्या महिना सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आखाती देशामध्ये भारत देशातले द्राक्ष असतील, तांदूळ असेल किंवा साखर असेल मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते। मात्र याला सुद्धा खीळ बसलेली सध्या पाहायला मिळत आहे। अनेक महाराष्ट्रातील जे द्राक्ष असतील, केळी असेल, त्याचबरोबर ती कांदा असेल, हे जे सर्व जहाजे मुंबईच्या बंदरामध्येच थांबलेली पाहायला मिळते। कारण की पूर्णपणे जो काही व्यापार आहे तो थांबलेला आहे किंवा जहाजे सुद्धा याच ठिकाणी थांबलेली आहेत। सध्या नक्की काय परिणाम झालेला आहे हे सर्व आपण इथल्या फळ विक्रेते व्यापारी जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। अमेरिका आणि इराणचा थेट परिणाम सध्या व्यापारी वर्गावरती सुद्धा होत आहे। कुठल्या परिणामाला खरं तर तुम्हाला सामोरे जावं लागतंय? परिणाम आता आयातीवर पण होतो आणि निर्यातीवर पण होते दोन्हीकडे। तसं निर्यातीवर जास्त म्हणजे नुकसान आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रॉपर जास्त होतं आहे। कारण आता एक तर तिकडं रमजान महिना आहे सौदीमध्ये सगळीकडं, तर त्याच्यामुळं द्राक्ष केळी याची जास्त मागणी होती तिकडं, तर त्याच्यामुळं खूप प्रमाणात माल चालला होता तिकडं। आणि आता सगळंच तिथलं पोर्ट बंदर अब्बास जे आहे ते बंद झाल्यामुळं आणि तिकडची शिपिंग लाईन सगळ्या बंद झाल्या जायच्या, त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे जवळजवळ 300-350 कंटेनर हे मुंबई पोर्टवर आत्ता शेतकऱ्यांच्या द्राक्षाचे आणि केळीचे पडून आहेत। आणि जे बाय सी गेलेले आहेत 7 दिवस लागतात तिकडं जायला, तर ते 7 दिवसात जे तिथं गेलेले आहेत ते जवळजवळ 800-900 कंटेनर तिथं केळी आणि द्राक्षाचे कांद्याचे तिथं आहेत, तर ते आता तिथं काय उतरवत नाही आहेत म्हणजे। आणि हे रेफर कंटेनरमध्ये जातं शीतगृहाच्या ह्याच्यात, तर तिथं आता लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे, तर ते आता तिथं माल खराब होणार। तो माल परत आणणं पण शक्य नाही आहे की परत इंडियात आणला आणि विकला, तर ते शेतकऱ्याला इम्पोर्ट एक्सपोर्टरला सगळ्यांना नुकसानच आहे। आणि आता भारतीय बाजारात केळीचे त्याच्यामुळं आणि द्राक्षाचे बाजार थोडे पडलेले आहेत। खरं तर तुम्ही आता आयातीच्या बाबतीत बघितलं तर तुमच्याकडे सध्या आता इराणचा सफरचंद आहे, या भावामध्ये काय म्हणजे हे झालं? तुमच्याकडे आता युद्धापूर्वीचे काही सफरचंद या ठिकाणी अवेलेबल आहेत, तर याच्यामध्ये काय परिणाम झाला आहे? युद्धाच्या पूर्वी याचे बाजार होते 1100 ते 1200 10 किलो, म्हणजे 110-120 रुपये किलो बाजार होते। आता ही शेवटची शिप जी गुरुवारी लागली त्याची ही शेवटची शिप आहे आता। ह्याच्यानंतर इराणचा ॲपल भारतात नाही आहे आता, तर डायरेक्ट बाजार म्हणजे 1500-1600 म्हणजे 150-160 रुपये बाजार झाले। 30 ते 40 रुपये किलोला इराण, कारण आपल्या इकडं पण रमजान महिना आहे, सफरचंदची मागणी जास्त आहे, तर त्याच्यामुळं ह्याला बाजार वाढले 40 ते 50 30-40 रुपये बाजार वाढले। साधारण आता निर्यातीच्या बाबतीतला आर्थिक फटका कसा बसलेला आहे, साधारण त्याची आकडेवारी काय असेल, किती असू शकते? आता एक केळीचा कंटेनर साधारणपणे 9-9.5 लाख रुपयाचा होतो, त्याला 3-1 लाख रुपये भाडं बसतं, म्हणजे 12 लाख रुपयाचं एक कंटेनर होतं। तर 500 आणि द्राक्षाचा कंटेनर हा 24-25 लाख रुपयाचा होतो, कारण 23 टन द्राक्ष असतात त्याचं। तर असे 1000 कंटेनर, मग आता तुम्ही हिशोब लावा, खूप नुकसान आहे शेतकऱ्याचं पण आणि व्यापाऱ्यांचं पण। व्यापाऱ्यांचं झालं त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याचं होणारच। तर माझं आता तेच की शेतकऱ्याचं माल इथं विकू शकतो परत आता तो इंडियात येऊ शकत नाही इराणवरनं माल। एकंदरीत आपण बघू शकतो की अमेरिका आणि इराण या युद्धाचा थेट परिणाम सध्या इथल्या व्यापाऱ्यांवरती सुद्धा झालेला आहे, कारण की निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे, आयात पूर्णपणे थांबलेली आहे, त्यामुळे आर्थिक उलाढाल जी आहे ते पूर्णपणे ठप्प झाले सध्या पाहायला मिळत आहे। व्यापारी वर्गांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की इथल्या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा प्रमाणात फटका बसलेला सध्या युद्धाचा दिसत आहे, कारण की अनेक कंटेनर जे आहेत ते सध्या मुंबईमध्येच थांबलेले आहेत। त्याचबरोबर ती जे बाहेर देशाहून निर्यात केलेला माल आहे तो सुद्धा येऊ शकला नाही, त्यामुळं इथल्या जे काही फळे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहित सुरेशसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.